जज साहेब, माझा पहिला मित्र झुंजार खुसपुटे याला इथे बोलवण्याची मी विनंती करतो. झुंजार, मला सांग, तू मला ओळखतो? हे काय प्रश्न आहे का? दोस्त आहे माझा साहेब. मला एक सांग, मी जेव्हापासून आपल्या गावात आलोय तेव्हापासून माझं वागणं कसं आहे? अगदी खरं खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगायचं. नाही साहेब, आमच्या गावात गोपाळ सारखा चांगला माणूस शोधून सापडणार नाही साहेब. एवढं कोण चांगलं असतं का? म्हणजे पण हा आहे हो. आणि साहेब लय हळव्या काळजाचा आहे तर. जज साहेब, आजच्या काळात जिथं माणूस स्वतःच्या पेक्षा पलीकडचं जगाचा विचार करत नाही तिथं आमचा हा गोपाळ माणसाच्या छोट्या मोठ्या मदतीला लगेच धावून गेलाय. अहो, इथं बसलेलं कोणाला बी विचारा की तुम्ही. अहो, स्वतःचा जीव धोक्यात घालून यानं बारक्या बारक्या पोरांना आगीतनं वाचवलंय. अहो, देवकार्याला भली मोठी रक्कम अशीच दान म्हणून दिली, वर्गणी म्हणून. म्हणून हा गोपाळ आमच्यासाठी फक्त आमचा मित्र नाही तर आमचा देव माणूस आहे. जज साहेब, हा मंगेश, माझ्या दुकानाच्या बाजूला याचा सलून आहे. मंग्या, तर तुझं माझ्या दुकानावरती येणं जाणं असायचं का? होय, दिवसभरातनं 2 राऊंड मारल्याशिवाय चेनच पडत नाही मला. आता तू दुकानावर यायचा म्हणजे माझी पत्नी लालीजी तिथे असायच्या, तेव्हा त्यांच्याकडे बघून किंवा माझ्याकडे बघून असं कधी वाटलं का आमच्यात वाद आहे बाबा, प्रेमच नाही, असं कधी वाटलं? काय ते खरं खरं सांगा, आमच्यातलं वागणं कसं होतं? लाली वहिनींबरोबर वागणूक तर दृष्ट लागून असंच होतं. आणि दृष्ट लागलीच बघा. बायकोवर प्रेम करावं का नाही तर गोपाळ सारखं, नाही तर करूच नाही. लय जपायचा गोपाळ वहिनीला. मग काय तर आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलंय, लय जीव लावत होता गोपाळ वहिनीवर. धन्यवाद मंगेश, तू येऊ शकतोस. बरोबर. जज साहेब, माझ्या मित्रांच्या साक्षींवरून एक गोष्ट तरी लक्षात आली असेल. माननीय वकील साहेबांचं असं म्हणणं होतं की मी माझ्या बायकोला मारझोड करायचो, आमच्यात प्रेम नव्हतं, हिंसा करायचो. आता माझ्या मित्रांचे साक्ष ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का की आमच्यात प्रेमच नाही बाबा, की हिंसा करतोय, मारझोड करतोय? ॲडव्होकेट युगंधर प्रताप, तुम्हाला काही उलट तपासणी करायची? नाही बिलवा. आज काय झाले काय माहित. आज एक सुधी डाव लागणं झाले. सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं तर काय माहित. मी सांगू का? अरे तू जस तोंड बघितला चिल तू. बडबड कमी करा, पहिल्यांदा पत्ते टाका पुढं.